माणगावकर उतरले रस्त्यावर. काही वेळासाठी मुंबई गोवा महामार्ग ठप्प. 6व्या दिवशी सोडले उपोषण. मुंबई गोवा महामार्गाचे 17 वर्ष रखडलेले काम पूर्ण व्हावे यासाठी जनक्रोश समितीने 6 दिवसांपूर्वी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. 6व्या दिवशी माणगावकर रस्त्यावर उतरले व 20 ऑगस्टला माणगाव अगदी कडकडीत बंद ठेवण्यात आला. उपोषणकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी माणगाव बस स्थानकाजवळ उपोषणाच्या ठिकाणी शेकडो नागरिक एकत्र जमले. या आंदोलनामध्ये नागरिक स्वतःहून सामील होऊ लागल्याने कोकणकरांना जागे करणे हा आंदोलनाचा उद्देश होता आणि तो साध्य झाला असून लवकरच मुख्यमंत्र्यांशी महामार्गाबाबत चर्चा होणार असल्याने तसे लेखी आश्वासन मिळाल्याने माणगावकर नागरिकांनी उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. या विनंतीचा मान ठेवून उपोषणकर्त्यांनी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास उपोषण मागे घेतले. मात्र उपोषण सोडताना आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महायुती सरकारवर सडकून टीका देखील केली. ब्युरो रिपोर्ट, कोकण टाइम्स न्यूज, माणगाव, रायगड. कारण की हे नालायक सरकार आहे आणि या नालायक सरकारने जर का अशा पद्धतीने लोकांचा छळ केला तर हे कुठल्याही पद्धतीने आम्ही सहन करणार नाही. आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, शासन अनेक पद्धतीने विविध योजना राबवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु हे योजना राबवत असताना म्हणजे देशावरती नाही तर राज्यावरती पूर्ण कर्ज काढून हे योजना राबवत आहेत आणि नको त्या मार्गाने आपलं बहुमत सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात, आपली थोडी लाल करण्याचा प्रयत्न करतात. परंतु माझी त्यांना विनंती आहे की लाडकी बहीण योजना ज्या शासनाने काढले त्या अजितदादांचा आदर्श लोकांनी घ्यायचा का? बहिणीचाच उमेदवार आपली बायको उभी आणि हा नंदन भाऊजो यांचा जो लावलेला कंटा आहे हा आदर्श आहे का लाडक्या बहिणीचा? ये तो सिर्फ झांकी है, पिक्चर अभी बाकी है. ये तो सिर्फ झांकी है, पिक्चर अभी बाकी है. ये तो सिर्फ झांकी है, पिक्चर अभी बाकी है. आणि म्हणून मी सर्वांना विनंती करेन की अशा या कापड्या सरकारच्या नादी लागू नये. कारण की अनेक वेळा गेली 17 वर्ष या मुंबई गोवा हायवेच्या संदर्भात हे सरकार आपल्याला शब्द देतो आणि फसवतोय. चक्क परवा दिवशी सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला शब्द दिला होता आणि त्या शब्दाला ते जागले नाही. त्यांनी स्वतः विचारलं होतं की मी कधी खोटं बोलत नाही, पण खोटं बोलल्याशिवाय यांना चैनच पडत नाही. मित्रांनो, म्हणून अशा सरकारचा धिक्कार असो. निश्चितपणे आपण या सगळ्या गोष्टी मान्य करतो. आपले उपोषण करते हे 6 दिवस अन्न पाणी वाचून की ते वंचित आहेत, परंतु या सरकारला योजना राबवण्यामध्ये आनंद आहे. मी सुरुवातीलाच यांना विनंती केली होती की मित्रांनो, आपण उपोषणाला बसताय. या हायवेमध्ये गेले 5-5.5 हजार लोक हे मृत्युमुखी पडलेले आहेत. त्याच्यामध्ये अजून तुम्हाला तिघांना मी धरतो. कारण याचा अर्थ म्हणजे मी एवढा हतबल आहे की जनता एवढी हतबल झालेली आहे. या सरकारवरती कुठल्याही प्रकारचा विश्वास नाही आणि म्हणून मी त्यांना अशी विनंती केली की 5,003 होतील लोकसंख्या, परंतु शासनाला कुठल्याही प्रकारे जाग येणार नाही. हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, झोपेचं सोंग केलेलं सरकार आहे. झोपलेल्याला जाग करता येतो, परंतु झोपेचं सोंग केलेल्या कंबरट्यात जरी लाथ मारली तरी त्यांना जाग येत नाही. आणि म्हणून हे सोंग केलेलं सरकार आजूबाजूनी सायरावायरा पळतंय. आमच्या लोणेऱ्यामध्ये येतात आणि हवाई मार्गाने ते निघून जातात. आमची मंत्री येते ती कालव्याच्या मार्गाने पळून जाते. आणि अशा जर का प्रकारे सरकार जर का राज्य करणार असेल तर या राज्य सरकारने खऱ्या अर्थानं आपले राजीनामे जनतेसमोर टाकले पाहिजे. मी निश्चितपणे जनतेला आवाहन करेन की निवडणुका ह्या जवळच आलेल्या आहेत आणि आपल्याला जर का असा आपल्याला म्हणजे जनजीवन विस्कळीत करणारी माणसं असतील तर याचे पहिल्यांदा विकेट गेल्या पाहिजेत. आणि म्हणून अशा कोणतंही सरकार असो, कोणत्याही पक्षाचा जो नेतृत्व असो, त्या सगळ्यांना घरी बसवण्याचं काम जनतेने करावं एवढंच या निमित्ताने विनंती करतो.